बऱ्याचशा भाज्यांमध्ये कांदा टोमॅटो आपला वापरलेलाच असतो। तर आज ही अशी भाजी आहे की याच्यामध्ये कांदा किंवा टोमॅटो न वापरता एकदम मसालेदार चमचमीत अशी ही भाजी बनवणार आहोत। घाईच्या वेळी करायचं म्हटलं ना एकदम झटपट अशी होईल आणि चवीलाही तितकी छान होईल। तर बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तोंडली स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे, त्यानंतर आपल्याला ही कापून घ्यायची आहे। तर आता कापताना ही एकतर गोल चकत्या अशा करून घ्यायच्या आहेत किंवा असे उभे काप करायचे आहेत। या पद्धतीने पातळ असे काप करायचे आहे। कापलेल्या तोंडल्यामध्ये लगेच मसाले मिक्स करून घेणार आहोत। पाव छोटा चमचा हळद पावडर घेतलेली आहे, 1 चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे। ही भाजी बनवताना आपण कांदा टोमॅटो काही कापून घातलेलं नाही, तर त्याऐवजी आपण वापरणार आहोत अर्धा चमचा कांदा लसूण मसाला। थोडंसं लाल तिखट टाकत आहोत, आपल्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे। आणि इथं 2 चिमूट इथं थोडंसं आपण आंबटपणासाठी चाट मसाला किंवा आमचूर पावडरचा वापर करायचा आहे। चव जी आहे ना मस्त अशी येते। आणि चवीपुरतं मीठ देखील इथेच ॲड करणार आहोत। आता हे सगळे मसाले जे आहेत ना तोंडलीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। असे हे सगळे सुके मसाले तोंडलेला असे मिक्स करून घेतले म्हणजे काय होतं, एकदम मस्त अशी चव येते। आता चमच्याने मिक्स करू शकता किंवा सगळ्यात सोपी पद्धत असं हे मिक्स करून घेणे। सगळीकडे मसाले जे आहेत ना व्यवस्थित असे लागतात। मीठ टाकलेलं आहे, मसाले आहेत, त्याच्यामुळे एक 5 ते 7 मिनिट आपण असंच हे झाकून ठेवणार आहेत। हलकासा ओलसरपणा तोंडल्याला येतो, त्याच्यामुळे भाजी शक्यतो जी आहे ना वाफेवर शिजवली ना तरी छान अशी शिजली जाते। इथे पाहू शकताय एक 5 ते 7 मिनिटानंतर इथे थोडंसं ओलसरपणा म्हणजे पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे। थोडासा चिकटपणा देखील असतो, त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात त्याला पाणी सुटत नाही। तर सगळी तयारी झाल्याच्यानंतर इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। तर सगळ्यात आधी फोडणी घालून घेऊया। पाव छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे, पाव छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे। दोन्ही चांगलं तडतडलं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ताजी कढीपत्त्याची पानं। लसूण देखील ठेचून घालायची गरज नाही, कारण आपण कांदा लसूण मसाला इथं वापरलेला आहे। आता हे सगळं असं परतून घेऊया आणि लगेचच जे मसाला लावून आपण तोंडली ठेवली ती आपण याच्यावर तेलावर परतून घ्यायची आहेत। गॅसची फ्लेम इथं लो ठेवलेली आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित अशी तोंडली परतली जातील। मसाला जो आहे ना तो आतपर्यंत छान असा मुरला जातो, त्याच्यामुळे चव जी आहे ना तोंडली खाताना एकदम छान अशी लागते। अजून थोडीशी वेगळी टेस्ट तुम्हाला हवी असेल तर याच्यामध्ये थोडंसं मॅगी मसाला देखील वापरू शकता, छान अशी चव येते। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिट परतून घेतल्याच्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे। 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर असं हे शिजवून घेतलेलं आहे। चांगलं असं इथे वाफेचं पाणी देखील झालेलं आहे आणि त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडनं तोंडली व्यवस्थित शिजली जातील आणि खाली देखील लागणार नाही। मिक्स करून झाल्याच्यानंतर वाफेमुळे इथे पाहू शकताय आपोआप इथं ओलसरपणा आलेला दिसत आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज वाटत नाही। मिक्स करून झाल्याच्यानंतर पुन्हा हे झाकण ठेवून वाफ येतपर्यंत चांगलं शिजवून घेतलेलं आहे। इथे पाहू शकताय क्वांटिटी जी आहे ना तोंडल्यांची ती देखील कमी झालेली आहे आणि कलर देखील बदललेला आहे, म्हणजे तोंडली जी आहे ना बऱ्यापैकी शिजत आलेली आहे। एकतर चमच्याने तुम्ही किंवा हाताने चेक करून पाहू शकता, एकदम सॉफ्ट अशी तर ही शिजली जात नाही। तर आता इथं पाहू शकताय चमच्याने जर कट केली नाही सहज कट होत आहेत, म्हणजे ही शिजलेली आहे। तर सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, 1 ते 1.5 चमचा भाजलेले शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे आणि मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्याच्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे। पुन्हा एक वाफ येतपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे। वाफ जमा व्हायला लागले की गॅस बंद करायचं, ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे। आणि झाकण काढायची बिलकुल घाई करायची नाही, ही वाफ पूर्ण मुरू द्यायची आहे। म्हणजे काय होतं, वाफेचं जे पाणी आहे ना ते पूर्ण भाजीमध्ये जातं, त्यामुळे भाजी जी आहे ना ही वाफेवर शिजवलेली आहे, त्याच्यामुळे बऱ्याचदा सुक्की होण्याची शक्यता असते। थोडासा ओलसरपणा भाजीमध्ये असायला हवा, त्याच्यामुळे वाफ जी आहे ना बऱ्यापैकी मुरल्याच्यानंतर त्याच्या पाण्यामुळे भाजीमध्ये असा ओलसरपणा येतो, किंवा थोडासा पाण्याचा शिपका देऊन सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं भाजी जी आहे ना ओलसर अशी आहे, एकदम सुक्की वगैरे वाटत नाही आहे आणि छान अशी शिजलेली देखील झालेली आहे। तर वाफेवर मस्त अशी शिजलेली आहे। तर या पद्धतीची भाजी करून पहा, सर्वांना नक्कीच आवडेल आणि बनवायला देखील सोपी आहे। नेहमीच कुठलीही भाजी म्हटलं की कांदा टोमॅटो आलं, सकाळच्या घाईच्या वेळी कांदा टोमॅटो कापा, हे करा, वेळ देखील जास्त जातो आणि कधीकधी नको वाटतं कांदा टोमॅटो खायला। तर अशा वेळी ही फक्त मसाले टाकून बनवलेली तोंडलीची भाजी जी आहे ना करून पहा, चव तर छानच येते, झटपट होते आणि सगळ्यांना नक्की आवडेल। तर ही घरी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर न विसरता रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी केटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय।